अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। जीवनमुक्त अरहंत सम्यक संबुद्धाला मी अभिवादन करतो। भगवान बुद्धाच्या सुविख्यात धम्माला मी अभिवादन करतो। भगवान बुद्धाच्या सुमार्गावर अधिष्ठित असलेल्या भिक्खू संघाला मी अभिवादन करतो। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्या भगवान अरहंत जीवनमुक्त सम्यक संबुद्धाला मी अभिवादन करतो। त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धाला मी अभिवादन करतो। त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धाला मी अभिवादन करतो। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो, दुसऱ्यांदा मी धम्माला शरण जातो, दुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो, तिसऱ्यांदा मी धम्माला शरण जातो, तिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी व्यभिचार, कामवासनेच्या, अनाचार, परस्त्रीगमन, परस्पर पुरुषगमन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। मी दारू, मादक पदार्थ, त्याचप्रमाणे इतर मोहात टाकणाऱ्या, नशा येणाऱ्या मादक पदार्थांच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्या अरहंत सम्यक संबुद्धाला मी अभिवादन करतो। त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धाला मी अभिवादन करतो। त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धाला मी अभिवादन करतो। वनगंधगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपादसरोरुहे। पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं। पुष्पमिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्। वर्ण, गंध आणि सुंदर गुणांनी युक्त अशा पुष्पांनी भगवान बुद्धांच्या चरण कमलाची पूजा करतो। या फुलांनी मी बुद्धाला पूजितो। या पुण्य बलाने मला निश्चितच निर्वाण प्राप्त होईल, जेणेकरून माझे जीवन सार्थकी जाईल। जशी ही फुले कोमेजून जातात, तसे माझे शरीर विनाशाकडे जाईल। गंधसंभारयुतेन धूपेनाह सुगंधिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्। गंधयुक्त असलेल्या सुगंधित धूपाने मी श्रेष्ठ पूजेस
योग्य पात्र अशा पूजनीय भगवान बुद्धांची पूजा करतो. घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं. अंधकाराचा नाश करणाऱ्या तेल प्रदीपाने मी तिन्ही लोकांतील अज्ञान अंधकाराचा नाश करणाऱ्या तिलोकदीप भगवान बुद्धांची पूजा करतो. सुगंधिकाय वदनं अनंतगुणगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागतं. ज्यांचे शरीर आणि मुख सुगंधाने युक्त आहे अशा या अनंत गुणयुक्त गुणसंपन्न तथागतांची बुद्धांची मी सुगंधाच्या गंधाने पूजा करतो. बुद्ध धम्मच संग सुगत तनुभवा धातु धातु गंबे लंकाय जंबुदीपे तितस पुरवरे नागलोकेच थूपे सबे बुद्धस बिंबे सकल दस दिसे केस लोमाधि धातु वंदे सबेपि बुद्धं दस बलतनुजं बोधिचेतियं नमामि. बुद्ध धम्म व संघ यांना लंका जंबूद्वीप नागलोक ह्यामधील स्तूपांमधून बुद्धांच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो. सर्व बुद्धांचा सर्व काही दिशांनी पसरलेल्या बोधी चैत्यांना त्यात जतन करून ठेवलेल्या बुद्धांच्या केस लोम आदी सर्व धातू रूपांना अवशेषांना दसबल तनुजनांना मी नमस्कार करतो. वंदामि चेतियं सब्ब ठाणे सुप्रतिष्ठितं शारीरिकं धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. सर्व ठिकाणी स्थापन केलेल्या चैत्यांना बुद्ध शरीरांच्या अवशेषांना बोधी वृक्षाला मी नेहमी वंदन करतो. ही सर्व बुद्धांचीच रूपे आहेत. यस्य मुले निसिन्नोव सब्बारी विजयी अंका पतो सब्बयुतं सत्ता वंदे तं बोधिपादपम्. इमे हे ते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. भगवान बुद्धाने या बोधिवृक्षाखाली बसून राग द्वेष मोह आणि मारसेना इत्यादी सर्व शत्रूंवर जय मिळवला व संपूर्ण संबोधी प्राप्त केली. त्या बोधिवृक्षाला माझा नमस्कार असो. तो महाबोधी वृक्ष लोकनाथ भगवान बुद्धाद्वारा पूजनीय आहे. मी देखील त्यांना नमस्कार करतो. हे बोधिराजा तुम्हाला माझा नमस्कार असो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे भगवान बुद्ध अरहंत जीवनमुक्त सम्यक संबुद्ध सर्वज्ञ विद्या व आचरणांनी युक्त याने सुगती प्राप्त केली आहे. सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांचा सारथी व आधार देणारा देव व मनुष्य सर्व गुरु शास्त्र असे भगवान बुद्ध आहेत. बुद्ध जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वंदामि सबदा. अशा बुद्धांना मी जिवंत असेपर्यंत शरण जातो. भूतकाळामध्ये जेवढे बुद्ध झाले आहेत आणि भविष्य काळात जेवढे बुद्ध होतील किंवा सध्या वर्तमान काळामध्ये जे बुद्ध आहेत त्या सर्व बुद्धांना मी नेहमी वंदन करतो. नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच वचेन होतु मे जय मंगलम्. उत्तमंगेन वंदेहं पादपशुवरुत्तम बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तमम. भगवान बुद्धांशिवाय माझे दुसरे कोणतेच शरणस्थान नाही. फक्त बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे. बुद्धच माझे शरणस्थान आहे. ह्या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. आपणासाठी मे व दुसऱ्यांसाठी ते वापरावे. बुद्धांच्या पवित्र चरण धुळीला मस्तक वाकवून मी वंदन करतो.
बुद्धांच्या संबंधी माझ्या हातून काही अजाणपणे दोष घडला असेल तर त्याबद्दल तो बुद्ध मला क्षमा करो. यंकिंची रतनं लोके विज्जति विविधा पुतु रतनं बुद्ध समन्नति तस्मा सोन्ति भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमुले मारससेन महति विजेत्वा संबोधी मागंची अनंत ज्ञानो लोकोत्तमोत्तपणमामि बुद्धं. या जगात अनेक निरनिराळ्या प्रकारची रत्ने आहेत, पण बुद्धासारखे दुसरे रत्न या जगात कोणतेच नाही. तेच बुद्ध रत्न श्रेष्ठ आहे. त्या बुद्ध रत्नाने माझे कल्याण हो. ज्याने ज्ञान प्राप्त झालेल्या बोधिवृक्षाखाली बसून मारा कामदेवचा त्यांच्या अफाट सेनेसह पराभव केला, अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने बुद्धत्व प्राप्त करून घेतले, जो सर्व जगात श्रेष्ठ आहे, अशा बुद्धाला मी वंदन नमस्कार करतो. खातो भगवता धम्मो संदिटिको अकालिको एह पस्सिको ओपनायिको पचितांग वेदितव्यो विनोहिति धम्मं जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. भगवान बुद्धाचा धम्म अतिशय सुंदर रूपाने सांगितला आहे. तो धम्म तत्काळ फळ देण्यास लाभदायक आहे. कोणीही विज्ञानाच्या कसोटीला लावून पहा. तो मार्ग सर्वांसाठी खुला आहे, बोलण्यास योग्य, तसेच निर्वाणापर्यंत घेऊन जाणारा आहे. ज्ञानी माणसाला स्वतः जाण्यास योग्य आहे. अशा या भगवान बुद्धाच्या धम्माला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो. एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा अहम वंदामि सर्वदा नथी मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच वचनं होतु मे जय मंगलम. भगवान बुद्धांनी जो भूतकाळात धम्मोपदेश केला आणि भविष्य काळात जो धम्मोपदेश करतील किंवा सध्या जो धम्ममार्ग प्रचलित आहे, त्या धम्माला मी नेहमी वंदन करतो. या जगात माझे दुसरे कोणतेच शरणस्थान नाही. केवळ भगवान बुद्धांचा धम्मच माझे एकमेव शरणस्थान आधार आहे. या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. उत्तमंगेन वंदेहं धम्माच दुविधं वरं धम्मे यो कलितो दोषो धम्मो खमतु तमम यंकिंची रतनं लोके विज्जति विविधा पुतु रतनं धम्म समन्नति तस्मा सोन्ति भवन्तु मे अंडिडीको अरिहपतो जनानं मोक्कपवैसा उच्चको वमक्को धम्मो अयं संधिकरो पणितो नियानिकोत्पनमामि धम्मं. सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या ह्या भगवान बुद्धाच्या धम्माला मी नतमस्तक होऊन वंदन करतो. माझ्याकडून भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी काही दोष घडला असेल तर तो धम्म त्याबद्दल मला क्षमा करो. बुद्ध धम्मच असा एक धम्म आहे की तो 8 अंगाने युक्त असून सर्व लोकांना अज्ञान अंधकारातून मुक्त करण्याचा मार्ग दाखविणारा, सर्वश्रेष्ठ, शांतीदायक, सुखकारक व सरळ असा सामान्य मनुष्यालाही समजण्यास योग्य आहे. अशा त्या बुद्ध धम्माला मी वंदन करतो, नमस्कार करतो. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उचिपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चतारि पुरीस युगानि अष्टपुरीस पुगला हेस भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनंतरं पूयं केतं लोकसाधि संघं जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. भगवान बुद्धाचा श्रावक संघ भिक्खू संघ सुमार्गावर आरूढ आहे. भगवंतांचा श्रावक संघ सरळ मार्गावर आरूढ आहे. भगवान बुद्धाचा श्रावक संघ न्याय मार्गावर आरूढ आहे. भगवान बुद्धाचा श्रावक संघ उत्तम मार्गावर आरूढ आहे. तथागताचा श्रावक संघ अशा नवरत्नांचा आहे की त्यांनी सर्व 4ही जोड्या व 8 सत्पदांची प्राप्ती करून घेतली आहे. हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास पात्र आहे.
स्वागत करण्यास योग्य आहे, दान देण्यास योग्य आहे, जगात सर्वश्रेष्ठ पुण्याने श्रेष्ठ आहे, असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे. अशा या भगवान बुद्धाच्या संघाला मी जिवंत असेपर्यंत शरण अनुसरून जातो. येच संघा अतीताच, येच संघा अनागता, पचिपन्नाच ये संघा अहं वंदामि सपदा. नथी मे शरणं अय, संघो मे शरणं वरं, एतेन सच वचेन होतु मे जय मंगलम. उत्तमंगेन वंदेह संघच त्रिविधोत्तम, संगेयो खलितो दोषो संगो खमतु तमम. भूतकाळात होऊन गेलेल्या भगवान बुद्धाचा श्रावक संघ, भविष्य काळात जो भगवान बुद्धांचा श्रावक संघ राहील आणि वर्तमान काळात असलेल्या भगवान बुद्धांचा श्रावक संघ, अशा या पूजनीय श्रावक संघाला मी नेहमी वंदन करतो. या जगात माझे कोणतेच शरण नाही, केवळ भगवान बुद्धांचा श्रावक संघच माझे एकमेव शरणस्थान आहे. संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे. या सत्यवचनाने माझे मंगल हो. तिन्ही प्रकारांनी श्रेष्ठ असलेल्या भगवान बुद्धांच्या श्रावक संघाच्या चरणी मी नतमस्तक होऊन प्रणाम करतो. संघासंबंधी जर माझ्याकडून काही अनुचित घडले असेल तर तो संघ मला त्याबद्दल क्षमा करो. यंकिंची रतनं लोके विजती विविधा पुथु, रतनं संघ समन्नती तस्मा स्वंती भवन्तु मे. संघो विसुतो वरदक्षिणेयो संत्रिदेयो सबमलपहिनो, गुणेहिने केहि समिंदिपतो अनासोतं पनमामि संघं. या जगात अनेक निरनिराळ्या प्रकारची रत्ने आहेत, पण भगवान बुद्धाच्या श्रावक संघासारखे दुसरे रत्न कोणतेच नाही. हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्या संघरत्नाने माझे कल्याण हो. बुद्धाचा श्रावक संघ विशुद्ध, परमश्रेष्ठ, दान देण्यास योग्य, शांत, इंद्रियांच्या सर्व प्रकारच्या दोषापासून अलिप्त, अनेक गुणांनी युक्त असून निष्पाप आहे. अशा या श्रावक संघाला मी प्रणाम करतो, नमस्कार करतो, वंदन करतो. इमाय धम्मानुधम्मपटिपतिया बुद्धं पूजेमि, इमाय धम्मानुधम्मपटिपतिया धम्मं पूजेमि, इमाय धम्मानुधम्मपटिपतिया संघं पूजेमि. अद्या इमाय पटिपतिया जाती जरा परनमामुच्चिसामि, इमीना पुयकमेन मामे बालसमागम, सत समागम होन्तु याव निबाणपतिया. देवो वसन्तु कालेन सस सम्मति हेतुच, फीतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. या धम्मचरणाने मी भगवान बुद्धांची पूजा करतो. या धम्मचरणाने मी भगवान बुद्धाच्या धम्माची पूजा करतो. ह्या धम्मचरणाने मी भगवान बुद्धाच्या संघाची पूजा करतो. निश्चितच ह्या धम्म आचरणाने मी जन्म, जरा आणि मृत्यूपासून मुक्त होईल. ह्या महत श्रेष्ठ कर्माने निर्वाण वृद्धाकरिता सहाय्यक असे कर्म घडो. वेळेवर पाऊस पडो. संसारातील सर्व प्राण्यांची प्रगती हो आणि शासन करणारा धम्मवान हो. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. धम्मचरे सुचरितं न तदुचरितं चरे, धम्मचारी सुखंसेति अस्मि लोके परमिच. न तावता धम्मधरो यावता बहुभासति, योत्सपमि सुत्वानं धम्म कायेन पसति. सभ्ये धम्मधरो होती यो धम्म नपमज्जति. कोणतेही वाईट कर्म न करणे, पुण्याचा संचय करणे, आपल्या चित्तावर संयम ठेवून चित्ताला शुद्ध ठेवणे, हेच बुद्धाचे सांगणे आहे. धम्माप्रमाणे आचरण करावे, दुराचार करू नये. धम्माप्रमाणे आचरण करणारा पुरुष कोठेही आनंदाने राहतो, सुखाने झोपी जातो. काही चांगल्या प्रकारे भाषण करतात म्हणून धम्मधर होत नाही. जो कोणी थोडंच ऐकून ते आपल्या आचरणात आणतो व धम्माची अवहेलना करीत नाही, तोच खरा धम्मधर होय. फार बोलण्याने कोणी मनुष्य धम्मधर होत नाही. नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच वचेन होतु मे जय मंगलम्. नथी मे शरणं अयं
धम्मो मे शरणं वरं एतेन सच वचेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच वचेन होतु मे जयमंगलम. बुद्धाशिवाय मला कोणीही शरणस्थान नाही. बुद्धच माझे एकमेव शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे कल्याण हो. धम्माशिवाय मला कोणतेही शरणस्थान नाही. धम्मच माझे एकमेव शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे कल्याण हो. संघाशिवाय मला कोणतेही शरणस्थान नाही. संघच माझे एकमेव शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे कल्याण हो. सकल बीज विदूर रत्नान देवरूपं सुजीव निमल चक्षु गंभीर घो गौरवणं सुकाय अभय चित्त निभय काम सुरत धम्म सुपेम विरत रज सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. दिव्य प्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही आद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा. सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न स्वचन उद्धारा बोधिसत्व आमचा खरा संग काजा. चवदार संगरी शस्त्र न धरिता करी कंपला अरी उरी क्रांती रूपा मुक्तिपथ कोणता मनुस्मृती जाळीता उजाळीला अगतिका मार्ग साजा. राष्ट्रघटनाकृती शोभती या भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा. शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराजा भीमराजा भीमराजा. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि.